का निवडली भगवान गौतम बुद्धांनी भाषा, पाली भाषा? याच्यासाठी की थेट ते लोकांना समजावे, लोकांना जे आहे त्याचं आकलन व्हावं, लगेच आकलन व्हावं, त्याच्यामध्ये जे आहे ते उशीर होऊ नये. कारण लोक दुःखी आहेत, लोक जे आहे ते अज्ञानामध्ये आहेत, मिथ्या दृष्टीचं डोळ्यावरती जाळं तयार झालेलं आहे, नीट दिसत नाही लोकांना. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय हिताचं आहे, काय सुखाचं आहे, हे जे आहे ते दिसत नाही. म्हणून लगेच दिसावं, जेवढ्या लवकर त्यांना जे आहे ते दिसेल, जेवढ्या लवकर त्यांना समजेल, जेवढ्या लवकर त्याला आकलन होईल, तेवढं त्याच्या हिताचं आहे, अधिक हिताचं होईल. आणि म्हणून तथागताने जे आहे ते लोकभाषा निवडली. आणि लोकभाषा लगेच समजतं माणसाला. आता समजा जर एखादं भांडण झालं तर भांडण कोणत्या भाषेमध्ये होते? लोकभाषेमध्ये. ते लगेच समजते ना, आहे की नाही? त्याला काही उशीर लागते का? नाही लागत. कितीही माणूस जे आहे ते एकदम सभ्य बोलणारा असेल, भांडणामध्ये येऊ द्या, तो आपली सगळी सभ्यता जे आहे ते बाजूला सोडून देईल आणि तो अस्सल जे आहे ते त्याची व्हरायटी सुरू होऊन जाईल. समजले की नाही समजले? अस्सल याच्यामध्ये येऊन जाईल. तर म्हणून ते अस्सल जे आहे ना ते लगेच लागतं, थेट हृदयाला भिडतं आणि त्याचा परिणाम जो आहे ना थेट होतो. त्याचा परिणाम व्हायला जे आहे ना ते उशीर लागत नाही, थेट. आणि म्हणून बुद्धांनी सुद्धा तेच अस्सल भाषा निवडली, जे त्या काळामध्ये वापरायचे लोक, जे त्या काळामध्ये बोलायचे, थेट भाषा वापरली. आणि ती भाषा जी आहे ते त्या काळामध्ये मागधी भाषा होती. ती भाषा कोणती होती? मागधी भाषा. मगध भाषा, मगध प्रांतामध्ये बोलल्या जाणारी भाषा. जसं आता आपला मराठी भाषा आहे, आपल्या इकडे जे आहे ते मराठी भागामध्ये मराठी भाषा बोलली जातात, तशासारखी जे आहे त्या काळामध्ये मागधी भाषा. त्याचे व्हेरायटीज वेगवेगळ्या होत्या, थोडं काही स्थित्यंतर होतात, थोडं म्हणजे भाषा जे आहे ते दर 10 योजनावरती बदलत जातं असं म्हणतात. समजते की नाही समजते? थोडी बदलत जाते. जसं मराठी जे आहे, महाराष्ट्रामध्ये मराठीच पूर्ण सारखी भाषा आहे का? इकडं आपण वऱ्हाडी भाषा आपण म्हणतो, तिकडं झाडीबोडी भाषा आहे. ते खानदेशी साईडनं जे आहे ते खानदेशी भाषा झाली, कोकण्या साईडनं कोकणी, पण आहे मराठीच. असं नाही आहे की इथला वऱ्हाडातला माणूस तिकडं कोकणात गेला त्याला समजणार नाही म्हणून भाषा, ते आकलन होऊ शकतं. तशासारखे व्हेरिएशन्स पाली भाषेमध्ये आहे, म्हणजे पूर्ण मागधीच नाही आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते बाकीचे जे काही भाषा होत्या त्या उत्तर भारतातल्या पट्ट्यातल्या भाषा, त्याचंही संमिश्रण तुम्हाला दिसतं पालीमध्ये. सोबत पाली जे आहे ते विदेशामध्ये सुद्धा गेली, विशेष करून श्रीलंकेमध्ये गेली. त्याच्यामुळे श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर श्रीलंकेचा भाग जो आहे तो तुम्हाला इकडं दक्षिण भारताला लागून दिसतो. किंवा दक्षिण भारताचा प्रभाव जे आहे ते सिंहली भाषेवरती आहे. त्याच्यामुळे तिथलं प्रोनाऊन्सिएशन जे आहे, तिथलं जे उच्चारण आहे, त्या उच्चारणाचा सुद्धा परिणाम पडला पाली भाषेवरती. कारण पहिल्यांदा जे आहे ते त्रिपिटक लिहिला गेलं कोणत्या भाषेमध्ये लिहिला गेला? पाली भाषेमध्ये. कुठे लिहिला गेला? श्रीलंकेमध्ये. तर श्रीलंकन भिक्षूंनी ते लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे श्रीलंकन भाषेमध्ये जे शब्दांचा जसा उच्चार होईल, जे तिथले लोक ज्या पद्धतीनं उच्चार करतील तसा उच्चार पालीमध्ये सुद्धा आलेला आहे. त्याच्यामुळे मागधी भाषेमध्ये जो ल हा शब्द वापरला जायचा तोच दक्षिण भारतामध्ये गेला, तिकडे श्रीलंकेमध्ये गेला तर र हा शब्द वापरतात मोठ्या प्रमाणामध्ये. तर इथे पालीमध्ये जे आहे ते रचं जास्त चलन आहे. मागधी भाषेमध्ये ल नाही आहे, आपला र नाही आहे, मागधी भाषेमध्ये लच. जसं आता समजा फॉर एक्झाम्पल राजा शब्द आहे, राजा शब्द आहे, तर राजा जो आपल्या मराठीमध्ये सुद्धा आपण राजाच म्हणतो, आहे की नाही? तर त्या काळामध्ये जे आहे ते लाजा म्हणायचे.
म्हणजे र ला ल प्रोनाऊन्स करायचं, तर लाजा. तो जे आहे ते इकडे आला तर तो राजा झाला. तर पालीमध्ये जे तुम्हाला राजाच दिसते, लाजा दिसणार नाही. पाली जेव्हा आपण पाहतो तेव्हा राजा हा शब्द आहे पालीमध्ये, लाजा नाही. तेच तुम्ही शिलालेखांमध्ये बघा, सम्राट अशोकांच्या शिलालेखांमध्ये तुम्हाला लाजा दिसेल हा शब्द. तर लचं प्रोनाऊन्सिएशन जास्त होतं. तर असा भाषेचा अभ्यास करत असताना तुम्हाला दिसेल की पाली भाषा ही संपूर्णतः मागधी भाषा आहे. विद्वानांनी जे आहे ते पाली भाषेचं जेव्हा अध्ययन केलं तेव्हा त्यांनी म्हटलं की बाबा ही मागधी भाषेवरती आश्रित भाषा आहे पूर्णतः. याच्यामध्ये बऱ्याच भाषांची तत्कालीन समाजातल्या वेगवेगळ्या बोली भाषेचे संमिश्रण तुम्हाला दिसतात, तत्व तुम्हाला दिसतात. एवढंच काय तर मराठी भाषा आपली इकडली जी मराठी भाषा आहे, फार प्राचीन काळापासून इथे मराठी भाषा होती, तर मराठी भाषेचे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सत्व दिसतात. आणि पाली भाषेचे सत्व मराठी भाषेमध्ये सुद्धा दिसतात, हे लक्षात घ्या. म्हणजे जर आपण जे आहे ते स्वतंत्र अभ्यास केला पाली भाषेचा आणि मराठी भाषेचा, तर तुम्हाला असं दिसेल की ते एकाच पुटामधून निघलेले दोन बहिणी आहेत असं तुम्हाला दिसते. इतके साम्य आहे त्याच्यामध्ये, इतकं साम्य आहे, खूप साऱ्या गोष्टी साम्य आहेत. त्याच्यामुळे पाली भाषेचा मराठी भाषेवरती खूप मोठ्या प्रभाव झालेला आहे मराठी भाषेचा पाली. कारण की इथून बरेच असे लोक तिकडे पण गेलेले होते बुद्ध काळामध्ये. इथले एक भंतेजी सुद्धा गेलेले होते जे बुद्ध काळामध्ये गेलेले होते. त्यांचं नाव होतं पूर्ण भंतेजी. इथूनच गेलेले होते, महाराष्ट्रामधूनच. भगवान गौतम बुद्धांकडून शिकले धम्म आणि परत या देशामध्ये आलेले होते. तर हे जे आहे ते भाषेचे आदान प्रदान होत राहते आणि आदान प्रदानामधून जे आहे ते भाषा विकसित होत राहतं. तिथं पाली भाषा होती, हे लक्षात घ्या. आणि बुद्धांचं विचलन पूर्ण त्या काळामध्ये संपूर्ण उत्तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रापर्यंत झालेलं होतं, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे भगवान गौतम बुद्धांचा भाषेचा परिचय खूप मोठा होता, शब्दसाठा मोठा होता, बोलले की नाही, व्यासंग मोठा होता भगवान गौतम बुद्धांचा. त्याच्यामुळे बरेच शब्द जे आहे वेगवेगळ्या बोली भाषेतून भगवान गौतम बुद्धांनी घेतले आणि ज्याला ज्या भाषेमध्ये समजेल, ज्या शब्दामध्ये समजेल, त्या शब्दामध्ये त्यांनी जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. त्या भाषेमध्ये त्यांनी काय केलं, तर समजा इथे एखादी व्यक्ती आहे आणि जर समजा आता या ठिकाणी जे आहे ते धाबर्डे सर आहे, तर धाबर्डे सरांना जर मला जे आहे ते एखादी गोष्ट सांगायची आहे, त्यांना लवकर समजेल, तर त्यांना त्यांच्या परिघातला एखादा शब्द जो आहे जो त्यांना लवकर समजतो तो शब्द वापरला तर लगेच त्यांना समजेल. तर हे फार महत्त्वाची गोष्ट होती भगवान बुद्धांच्या मनामध्ये की समजलं पाहिजे. तर समजा एखादा कास्तकार माणूस भेटला तर कास्तकाराला कास्तकाराच्या भाषेमध्ये समजून सांगेल, हे लक्षात घ्या. पाली भाषा जेव्हा तुम्ही वाचाल, पाली भाषेमधलं त्रिपिटक जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते तिथे कसी भारद्वाज सुद्धा आहे. त्याच्यामध्ये तो कसी भारद्वाज जो आहे तो कृषिकार होता, म्हणजे कास्तकार माणूस होता. तर त्याला जे आहे ते भगवान गौतम बुद्धांनी कास्तकाराच्या कृषी शब्दावलीमध्ये सांगितलेलं आहे, समजून की श्रद्धा काय आहे, प्रज्ञा काय आहे. हां, तर त्याला म्हटलं की बाबा तुझे बीज जमिनीमध्ये टाकतो ना, तर तेच श्रद्धा आहे. म्हणजे माझ्या धर्मामध्ये जे मी सुद्धा धर्माची शेती करतो, तो तू जसा शेती करतो तसाच मी सुद्धा शेती करतो. तर तुझं जसं बीज आहे ना तसं श्रद्धा हे माझं धम्माचं बीज आहे. तसं जसं तुझं बीजाची पेरणी करतं तसं मी श्रद्धेची पेरणी करतो. त्यांना लवकर समजून गेलं ती गोष्ट, हा बरोबर आहे भगवान. तर जसं लवकर समजून जायचं लगेच ते शाबक होऊन जायचे, भगवान गौतम बुद्धांच्या धम्मामध्ये येऊन जायचे, संघामध्ये येऊन जायचे. म्हणायचे की बाबा तथागत मला जे आहे ते तुम्ही आता या क्षणापासून तर शेवटपर्यंत तुम्ही मला काय करा, आजीवन उपासक म्हणून धारण करा. एसांग बनते उपासकं मग धारेत अज्जतज्ञे. म्हणजे एसांग बनते म्हणजे अशा प्रकारे बनते, उपासकं मग धारेत अज्जतज्ञे, मला उपासक म्हणून धारण करा. अज्जतज्ञे म्हणजे आजपासून पानुपेतं शरणं गतो,
आजपासून तर प्राणुपेतन शरणं गतो. प्राण शेवटच्या प्राण असेपर्यंत, म्हणजे प्राण असेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत शरणं गतो, मी काय कराय शरण जातो आहे, शरणं गतो. समजले का नाही समजले? आणि मी जे आहे ते बुद्धाला, धम्माला, संघाला जे आहे ते काय करतो आहे, शरणं गच्छामी करतो आहे. बुद्धोचं, धम्मोचं, भिक्खू संघांचं शरणं गतो, असं ते म्हणायचे. म्हणजे त्यांना पटलं ना, पटल्याबरोबर. तर पाली भाषा जी आहे ना, ही त्या काळातली जी भाषा होती ती लगेच पटण्यासाठी होती. हे लक्षात पटली पाहिजे, म्हणजे त्याचं आकलन झालं पाहिजे, समजलं पाहिजे ते लगेच. ती लोकभाषा आहे. तर पाली हा शब्द जो आहे ना, तो लोकभाषेसाठी, तत्कालीन काळातल्या लोकभाषेसाठी. तर आजची जी भाषा आता मी तुमच्यासोबत बोलतोय, दॅट इज नॉट द पालीच. यू कॅन से पाली, म्हणू शकता तुम्ही याला पाली. का? मी खूप साध्या आणि सोप्या शब्दामध्ये तुम्हाला समजून सांगून राहिलेलो आहोत, पटलं पाहिजे म्हणून, डोक्यात शिरलं पाहिजे म्हणून, उतरलं पाहिजे म्हणून. मी खूप संस्कारित शब्द वापरून राहिलेलो आहोत का? खूप सभ्य शब्द वापरून राहिलेलो आहोत का? नाही. आपल्या बोली भाषेतले शब्द, त्याला म्हणतात पालीचा प्रवाह, त्याला म्हणतात पाली. हे लक्षात घ्या. बुद्धांनी हे शब्द वापरले आपला अनुभव व्यक्त करण्यासाठी, ती झाली पाली. म्हणून पाली हे भाषेचं नाव नाही आहे, हे लक्षात घ्या. पाली हे एखाद्या भाषेला नाव दिलेलं आहे असं नाही. भाषेचं नाव असतं पाली, तर मग ते समजा त्या काळामध्ये मागधी भाषा होती तर मागधीच ठेवलं असतं, आहे की नाही? सर्वत्र जे आहे ते मागधी हा शब्दच प्रचलित झाला असता, पण तो मागधी ठेवलं का? नाही. विद्वज्जनांनी समोरच्या काळामध्ये जे जे भिक्षू होऊन गेले, संघ होऊन गेले, त्यांनी पाली हे नाव ठेवलं. का नाव ठेवलं? त्याची व्याख्या केली. ठीक आहे. अभिधानात्मदीपिका नावाचा जो शब्दकोश आहे त्याच्यामध्ये त्याची व्याख्या गेलेली आहे. पालेती रखती ती पाली, पालेती रखती ती पाली. म्हणजे का पाली हे शब्द दिलेला आहे? पालेती पालन करतं, रखती रक्षण करतं, म्हणून ती पाली आहे. तर पाचा अर्थ होतो पा, पा हा पालेती पासून शब्द, तो त्याचा धातू घेतलेला आहे. पालेतीचा धातू पा, हा धातू जो आहे तो पहिला धातू घेतला. दोन क्रिया शब्दाच्या धातूंपासून पाली शब्द तयार केला त्यांनी. म्हणजे अकॉर्डिंग टू अभिधानात्मक दीपिकाच्या अनुषंगानं. तर काय झालं? पा, पालेती, पालेतीचा पा धातू, आणि रखती, रखतीचा र धातू. तर त्या काळामध्ये तिथं बोलणारे र बोलायचे नाही, प्रोनाऊन्स नाही करायचे, तर रला काय करायचे? ल प्रोनाऊन्स करत होते, म्हणून पाली. रखतीचा र, त्याचा ल, तो समोर जाऊन जे आहे त्याला इकार दिला गेला. इकार देणं ते जे आहे ते येतं बोलीमध्ये. जसं जे आहे ते योगी आहे, तर योग हा शब्दाला इकार दिला तर योगी झाला, आहे ना? तशासारखे जे आहे ते भाषेमध्ये घडत असते या सगळ्या गोष्टी. कुठे प्रत्यय लागतं, कुठे सुटतं, तर तो पाली शब्द झाला. तर पालन करतं, रक्षण करतं, या अर्थानं ती पाली आहे. कशाचं पालन करतं, कशाचं रक्षण करतं? त्या भाषेनं कशाचं पालन केलेलं आहे, कशाचं रक्षण केलेलं आहे? बुद्ध वचनांचं. बुद्ध वचन आहे, हे लक्षात घ्या. म्हणून बुद्ध वचनासाठीच फक्त पाली हा शब्द प्रयुक्त व्हायचा, हे लक्षात घ्या. त्या काळामध्ये म्हणजे जवळपास इसवी सन 5व्या शतकापर्यंत बुद्ध घोषांनी आपल्या विशुद्धीमग्ग ग्रंथामध्ये पाली भाषेचा बराच प्रयोग केलेला आहे. ठीक आहे. याच्यासाठी ते म्हणाले की बाबा बुद्ध वचनांसाठी पाली हा शब्द त्यांनी प्रयोग केला आहे, त्रिपिटकासाठी पाली हा शब्द त्यांनी प्रयोग केलेला होता. तर पाली म्हणजे काय? बुद्ध वचन. आणि बुद्ध वचन म्हणजे पाली. का म्हटलं पाली? कारण त्या भाषेनं बुद्ध वचनाचं रक्षण केलेलं आहे, पालन केलेलं आहे, आणि ते कंटिन्यू आजपर्यंत आहे की नाही?
बुद्धाच्या मुखातून निघलेला एकूण एक शब्द तसाच पालीमध्ये जतन करून ठेवलेला आहे. तसं आता तुम्ही म्हणता नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, पालीमध्येच म्हणता ना, का तुमच्या भाषेमध्ये म्हणता तुम्ही? ते समजण्यासाठी मग आपण आपल्या भाषेमध्ये त्याला जे आहे ते अनुवाद करतो, तो वेगळा भाग. पण म्हणतो तर नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध. त्या काळामध्ये जसं म्हणत होतो तसंच बुद्धं शरणं गच्छामि असंच म्हणतो ना. ते समजण्यासाठी मग आपण अनुवाद केलेला आहे आपल्या भाषेमध्ये समजासाठी. का? कारण आता ते 2500 वर्ष अगोदरची भाषा आहे. ते त्या काळातल्या लोकांना थेट समजायची. परंतु भाषा 2500 वर्ष झाले तर बदलत 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 जाते, सारखीच नाही राहत ना. इथं माणूसच जे आहे ते 80 वर्षामध्ये पूर्णतः बदलून जातो. तर भाषा जी आहे ते 2500 वर्ष झालेली आहे. राहील का तशीच जशानं तशी? नाही राहणार ना, बदलत जाईल ना. तर त्याच्यामुळे जे आहे आता ती भाषा, त्या भाषेतले त्या काळातले शब्द भगवान गौतम बुद्धांनी कोणत्या अर्थानं वापरलेले होते, कोणत्या आशयानं वापरलेले होते, ते समजणं फार महत्त्वाचं आहे. तर ते समजण्यासाठी मग ती भाषा शिकावी, ती भाषा शिकल्या गेली पाहिजे. तर मग त्यांनी काय केलं की ते शिकण्यासाठी ग्रॅमर तयार केलं समोर जाऊन. कारण की 300-400 वर्ष लोटून गेले, त्याच्यानंतर जे आहे ते भाषा समजायला थोडीशी अवघड जायला लागली. तर मग जे आहे ते व्याकरण महत्त्वाचं आहे म्हणून व्याकरण लिहिलं गेलं. तर व्याकरण लिहिलं, मोगलायन व्याकरण आहे, कच्छायन व्याकरण आहे, खूप सारे व्याकरण, सद्धनीती व्याकरण आहे. श्रीलंकेतल्या लोकांनी व्याकरण लिहिले. श्रीलंकेचं फार मोठं योगदान आहे पाली भाषेचं जतन करण्यासाठी, त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी. त्यांनी व्याकरण ग्रंथ लिहिलेत. आज व्याकरण अवेलेबल आहे म्हणून आपण शिकू शकतो पाली पुन्हा नव्यानं, नाही का? आणि त्या भाषेचं आकलन करू शकतो आणि आपल्याला समजावं त्याच्यातलं का जोर दिलं जातं. आता धाबडे सर बोलले, आपले जे आहे ते प्रास्ताविक करणारे के पाटील सर बोलले, का जोर देऊन राहिलेले आहेत की आपल्याला समजावी बा म्हणून, नाही का? जोर देऊन राहिलेले आहेत ना, पाली भाषेवरती जोर देऊन राहिलेलं आहे. का? कारण त्याच्यामध्ये बुद्धवचन आहे म्हणून. हे लक्षात घ्या. दुसरं तिसरं काही कारण नाही आहे. पालीला लोक चळवळ बनवण्याचं कारण काय? कारण त्याच्यामध्ये बुद्धवचन आहेत म्हणून, नाही का? आणि ती समजावे, थेट आपल्या मनाशी त्याचा संपर्क व्हावा, थेट त्याची नाळ जे आहे आपल्या मनाशी जुडावी म्हणून जे आहे आपण प्रयत्न करून राहिलो. एवढा जे आहे ते आटापिटा आपण करतो कशासाठी? बुद्धवचन समजण्यासाठी. का समजायचं आहे बुद्धवचन? कारण त्याच्यामध्ये दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे म्हणून. हे लक्षात घ्या. दुःखमुक्तीचा मार्ग पाली भाषेमध्ये सांगितलेला आहे. आणि आपण जर पाली भाषा शिकलो तर आपल्याला थेट समजेल, नाही का? बुद्ध असं वाटेल की जणू डायरेक्ट बुद्ध आपल्याशी बोलून राहिलेले आहेत आणि आपण त्यांचं श्रवण करून राहिलेलो आहोत. म्हणून पाली भाषा शिकणं गरजेची आहे. आपल्याला असं वाटतं ना थेट बुद्ध बोलून राहिले आपल्यासोबत. आपण जसं आता जे आहे ते मी जेव्हा एखादं पाली सुत्त वाचतो आणि मला त्याचं आकलन व्हायला लागतं, तसं वाटतं का जणू मला बुद्धच सांगून राहिलेले आहे, नाही का? आणि मी थेट बुद्धांचं ऐकून राहिलेलो असं वाटतं. हे लक्षात घ्या. फील होतं त्या पद्धतीचं, नाही का? तर तसं झालं पाहिजे प्रत्येकाला. आणि ही काळजी जी आहे प्रत्येक बौद्ध धर्मीय देशांनी घेतली. जिथे जिथे पाली गेली तिथे तिथे त्यांनी काय केलं? ती काळजी घेतली आणि ती भाषा यावी, अवगत व्हावी म्हणून त्या भाषेचं जे आहे ते कल्चर सुरू केलं. प्रत्येक देशामध्ये आहे. श्रीलंकेमध्ये जा, तुम्हाला लहानपणापासूनच पोरांना जे आहे ते पाली शिकवल्या जातं. लहानपणापासूनच विहारातून पाली शिकवल्या जातं पोरांना. तर त्याच्यामुळे त्यांना जे आहे ते असे पालीमध्ये फटफट फटफट बोलतात, ठीक आहे. श्रीलंकेचं फार मोठी योगदान श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, आजही आहे. पाली भाषेचा जे आहे ते संपर्क आपल्याशी बनून राहावं म्हणून तिथल्या उपासक उपासिका पालीमधले सूक्त भगवान गौतम बुद्धांच्या जे काही पद्य स्वरूपामध्ये गद्य स्वरूपामध्ये पाठ करून घेतात. पाठ करण्याची खूप सवय आहे तिथे त्यांना, त्या लोकांना.
खूप पाठ आहे सुक्त, एकूण एक सुक्त. जसे तुम्हाला गाणी पाठ आहेत ना, मेरा पिया घर आया औरंगाबाद नाही का. आत्ता सांगा आपल्या इथे बसलेल्या लोकांना, आता जे आहे ते अंताक्षरी सुरू करू बरं, गाण्याची कशा गाणे पाठ आहेत, आहे की नाही. तुम्ही जाता तर टूरला वगैरे जाता तिथे पाठ कसे आपले लोक जे आहे ते गाडीमध्ये गाणे म्हणतात, खूप पाठ असतात आपल्याला गाणं. तसे जे आहे तिकडल्या लोकांना सुक्त पाठ आहे, खूपच पाठ. फक्त नाव काढायचं आहे, पराभव सुक्त पाठ सुरू. पराभवंतं पुरिसं मयं पुच्छामि गौतमं भगवंतं पुट्ठमागं मंतं पराभवतो मुखम सुरू. हे लक्षात घ्या. धम्मपदाचं जे आहे ते पाठांतर तिथे सुरू झालं. बसले 2-4 लोक इथं बसतात विहारामध्ये, चालू घरी चालू त्यांचं मला धम्मपदाचं पाठांतर. मनोबंगमा धम्मा मनो सेठा मनोमया सुरू. आणि प्रनाऊन्स इतकं सुंदर करतात ना, मी तुम्हाला सांगतो ना. प्रनाऊन्सिएशन त्यांचं बिघडत नाही. का बिघडत नाही? कारण त्यांची श्रद्धा आहे बुद्ध वचनावर. आपल्याला असं वाटतं का जाऊ दे ना, बिघडलं तर बिघडलं, नाही का. आपण इतके दिवस झाले पंचशील म्हणतो, परंतु पंचशीलातलं जे आहे ते प्रनाऊन्सिएशन आपल्याला जे आहे ते जमतच अजून आहे. बऱ्याच लोकांना जायचं जमत. जसं जे आहे ते अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामि, है ना. काय अदिन्ना दाना आहे, पण आपण अदिन्ना म्हणतो का. काही आदिन्ना म्हणतात, काही अदिन्न म्हणतात, नाही का. काही आदिन्न म्हणतात. म्हणजे उच्चारण जे आहे ना ते तिथे कल्चर आहे. तिथे जे आहे कल्चर आहे. तिथे विहारामध्ये तसं शिकवतात. रोज रविवारला विहारामध्ये जातात आणि तिथले भिक्षू लोक काय करतात, सुक्त पठण घेतात. त्याच्यामुळे आपल्या इकडे तर बांधवाच बांधवा आहे. आपल्या विहारात कुणी जातही नाही. आपल्याला असं वाटतं की विहार म्हणजे काय जणू काही स्मशानभूमीच आहे, नाही का. असं वाटते बरं लोकांना, विहार म्हणजे स्मशानभूमी. काहीतरी जे आहे ते 2-4 लोक जे आहेत ते जे स्मशानात जायच्या आता जास्त दिवस राहिलेले नाही आहेत, असेच लोक जे आहेत तिकडे जातात, नाही का. आपले जवान लोक तर जातच नाही. समजले की नाही समजले. तर तसं झालेलं आहे. पण तिथं तसं नाही आहे. तिथे जे आहे ते लहानपणापासून पोरं जे आहे ते शाळा झाली की विहारात सोडून देतात. बंदेजी पाहतात त्यांना आणि त्यांच्यावरती ते लहानपणापासूनच ते इतकं सुंदर प्रोनाऊन्सिएशन करतं की प्रोनाऊन्सिएशन बिघडत नाही. अठ्ठला अठ्ठच म्हणेल. आपल्या इकडे अष्ट करून टाकलं, त्याला अष्टच म्हणतात, आहे की नाही. तर पाली उच्चारणामध्ये त्यांची श्रद्धा, त्यांच्या प्रती पाली भाषेप्रती असलेलं समर्पण एवढं आहे की ते शिकण्याचा प्रयत्न करतात. खूप शिकतात, शिकण्याचा प्रयत्न करतात, मन लावून शिकतात. हे लक्षात घ्या. पाली भाषेला मन लावून शिकतात. म्हणजे मला जेव्हा मी चळवळीमध्ये जे आहे जवळपास 2003 पासून आहे आणि 2003 पासून चळवळीमध्ये आहे, तेव्हा तिथे जेव्हा मी लोकांना बोलण्यासाठी जायचो, देशना देण्यासाठी जायचो, भाषण प्रवचन द्यायसाठी जायचो, तेव्हा जे आहे ते मला पाली भाषेचं ज्ञान नसल्यामुळे मला थोडंसं अडखळायचं. मी म्हणू की नाही, पाली येऊन नाही राहिलेलं, आपल्याला समजून नाही राहिलेलं आहे, पाली शिकली पाहिजे. तर मी पाली शिकण्यासाठी जे आहे ते इकडे नागपूरला आलो. पण ते विमलकीर्ती गुणेश्वरीची सेमिनरी होती. त्या सेमिनरीमध्ये पालीचंच वातावरण होतं सगळं. हे लक्षात घ्या. आम्ही त्या ठिकाणी पाली खूप सुंदररित्या शिकलो. पालीमध्येच बोलायचो, पालीमध्येच संवाद करायचो. आणि आमचे एक भंतेजी होते, भिक्षू शिलवंत भंतेजी, त्यांचं पालीचं उच्चारण फार सुंदर होतं. आताही खूप सुंदर आहे. ते श्रीलंकेमध्ये राहून आलेले होते, तर ते आम्हाला पाली शिकवायचे. उच्चारण इतकं सुपब झालेलं आहे की आता पाली उच्चारणामध्ये तुम्ही आमच्या पाली उच्चारणामध्ये नुक्स नाही काढू शकत. इतकं जबरदस्त उच्चारण झालेलं आहे. शिकलो. त्याच्यानंतर अजून पालीमध्ये अजून शिकावं म्हणून जे आहे ते पालीमध्ये आम्ही BA केलं, MA केलं, MPhil केलं.
PhD केले, लक्षात घ्या. माझं पालीमध्ये जे आहे ते मी अठ्ठकथा घेतली ट्रान्सलेशन करायसाठी आणि ट्रान्सलेशन केलं पालीचं, अठ्ठकथेचं. कठीण आहे अठ्ठकथा, म्हणजे त्रिपिटकाची पाली सोपी आहे, पण अठ्ठकथेची पाली कठीण आहे, हे लक्षात घ्या. तर ते अनुवाद केला पालीचा. त्यानंतर अभिधम्म हा विषय घेतला PhD करिता. तर PhDसाठी अभिधम्म विषय घेतल्यानंतर अभिधम्मा पिटकातल्या धम्मसंगिनीचा अनुवाद करून टाकला की चल पहिले आलं पाहिजे मला काय आहे याच्यामध्ये, नाही का. तर पालीप्रती जे आहे ते अशी भावना जी आहे, जसं आपल्याला असं वाटतं ना आमचं पोटचं लेकरू जे आहे ते त्याला सगळं आलं पाहिजे, नाही का, आणि त्याच्याकडे आलं पाहिजे म्हणून आपण किती लक्ष देतो, तसं पालीनं केलेलं आहे. तशी पाली आहे आपल्यासाठी, लक्षात घ्या. आपल्या लेकरासारखं पालीला समजलं पाहिजे आणि पालीप्रती जे आहे ते शिकण्याचं आपण उत्साह निर्माण केला पाहिजे. मी ऑनलाईन क्लास घेतो बरेच पाली शिकण्यासाठी, पण लोक शिकतच नाही, हे लक्षात घ्या. हो, म्हणजे उदासीनताच दाखवतात. मी म्हणलं अरे मी शिकवतो तुम्हाला पाली भाषेचं. आता मला तर जागोजागी यायला जमत नाही, पण आता माध्यम आहे ना, आज जे माध्यम आहे आपल्याकडे, तर डायरेक्ट जे आहे ते मोबाईलच्या माध्यमातून मी शिकवू शकतो तुम्हाला, तर शिका. तर लोक शिकतच नाही, हे लक्षात घ्या. आपल्या बुद्धविहार पाली भाषा प्रचार समितीमध्ये एक व्यक्ती होते, महेंद्र बारसागडे सर. त्यांनी माझ्याकडे पालीचे क्लास लावलेले होते, त्यांना मी शिकवलं. ते तिकडे भागडीला लहान मुलांचं शिबिर भरवतात, त्यांच्या त्या लहान मुलांना सुद्धा त्यांनी जवळपास 15-20 मुलांना माझा क्लास लावून दिलेला होता. तर मी जे आहे त्यांना शिकवलं. तुमच्यामधूनही कोणी शिकण्यासाठी तयार असतील तर सांगा, मी सर्वांनाच शिकवतो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे. पाली शिकली पाहिजे, कारण पालीमध्ये बुद्धवचन आहे. जसं तुम्ही तुमच्या घरी बुद्धाची मूर्ती घेऊन येता ना, का घेऊन येता, का घेऊन येता, आहे ना, तुम्ही बौद्ध आहात पहिली गोष्ट, म्हणून तुम्ही, आणि बौद्ध आहात म्हणजे बुद्धावरती श्रद्धा आहे म्हणून बुद्धाची मूर्ती घेऊन येतात. तसे पाली घेऊन यायला काय दिक्कत आहे, आणि तशी पाली आली पाहिजे ना, तशी पाली येणं गरजेची आहे, लक्षात घ्या. बऱ्याच लोकांनी, आता ह्या चळवळीचा खूप चांगला परिणाम झाला सर, मी तुम्हाला सांगतो की लोकांमध्ये जे आहे तुमचं स्तुत्य काम आहे की लोकांमध्ये तुम्ही जाऊन पाली भाषेचा प्रचार प्रसार केला आणि त्यांचा परीक्षा घेतली. हे उपाय कौशल्य आहे, त्यांनी उपाय कौशल्य वापरलं. म्हणजे परीक्षेच्या माध्यमातून पारितोषिक द्या, वितरण हे करा, नाही का, त्या माध्यमातून लोक येतील, बसतील, शिकतील, निदान एवढं तर होईल, नाही का. तर निदान या माध्यमातून धीरे 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 पालीविषयी लोकजागृती तयार होईल, लोक शिकायला लागतील, आवड निर्माण होईल, हे लक्षात घ्या. तर तुमच्यामध्ये आवड निर्माण व्हायला लागली, याचं क्रेडिट जे आहे ते पाली भाषा प्रचार समितीला निश्चितच आपण दिलं पाहिजे आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि हे काम जे आहे त्यांनी केलेलं आहे. म्हणजे जागोजागी पाली भाषेच्या परीक्षा घेऊन, थायलंडमध्ये सुद्धा परीक्षा होतात, श्रीलंकेमध्ये सुद्धा परीक्षा होतात पाली भाषेच्या. थायलंडमध्ये 9 परीक्षा होतात, कठीण असतात परीक्षा खूप. आणि त्या परीक्षा झाल्या की त्यांना जे आहे ते राजाकडून त्याचा सन्मान होतो, हे लक्षात घ्या. तिथल्या राजाकडून सन्मान होतो परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा. आणि कठीण असतं, त्या लोकांना तर पालीचं उच्चारण सुद्धा करणं कठीण जातं, तरीसुद्धा ते पालीचा खूप चांगल्या पद्धतीनं हे करतात, समजली का नाही, प्रचार प्रसार करतात. आम्ही जेव्हा थायलंडमध्ये गेलो, मी तिथे 1 वर्ष राहिलो, तेव्हा त्या ठिकाणी जे आहे ते तिथल्या थाई भाषेशी अडचण होती. आम्ही पालीमधला एखादा शब्द बोलला की ते त्यांना समजून जायचे. म्हणजे पाणी हवं आहे, आता थाईमधलं पाणी काय म्हणलं, थायलंडमध्ये थाई भाषेमध्ये पाण्याला काय म्हणतात हे नाही माहिती. तर मग आपल्याला उदकंग म्हटलं का ते समजून जायचं, पाली शब्द उदकंग पाली शब्द आहे, समजले की नाही. तर तेवढे जे आहे ते आपल्या काम चालून जाते तिथे. म्हणजे ज्या अशा टाऊन प्लेसेस आहेत, गावखेडे आहेत, त्या ठिकाणी इंग्रजी भाषाही चालत नाही, त्या लोकांना येतच नाहीत. मग तुम्ही पालीमध्ये पाली भाषा आली ना तुम्हाला, एक
तर तुम्ही पालीमध्ये त्यांना संवाद साधून हे करू शकता. खूप सारे पालीचे शब्द त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये सुद्धा मिसळलेले आहेत. पालीचा प्रभावच तसा आहे की पाली जिथे जाते तिथे मिसळते, हे लक्षात घ्या. हां, म्हणजे एखादं असं बाह्य जे आहे व्यक्तित्व आहे त्याचंवाला, आंतरिक व्यक्तित्व आहेच आहे, पण बाह्यसुद्धा एखादं बाह्य व्यक्तित्व असणारा आउटर पर्सनॅलिटीवाला माणूस बाबर कुठे जाते तिथं पटकनच जाऊन मिसळते. तशासारखं जे आहे ते पाली भाषा आहे. जिथे गेली तिथे मिसळली त्या भाषेमध्ये, अडचण नाही आहे, कारण लोकभाषा आहे. ठीक आहे, अडचण नाही आहे पालीला. आणि पाली भाषेचं एवढं त्याच काळामध्ये पाली भाषेचं एवढं जे आहे ते विशाल स्वरूप होतं की पालीमध्ये सगळ्या भाषेचे शब्द त्यांनी जे आहे ते अंतर्भूत करून घेतले. तर आजही पाली भाषेसाठी तो प्लॅटफॉर्म आहे. आजही तुम्ही पाली जेव्हा तुम्ही बोलीचालीसाठी वापराल तेव्हा मुभा आहे की तुम्ही तुमच्या मराठीतले शब्द, इंग्रजीतले शब्द किंवा हिंदीमधले शब्द त्याचं पालीकरण करून तुम्ही वापरू शकता. हे लक्षात घ्या. मी माझ्या घरी माझ्या मुलासोबत पाली बोलतो. 4.5 वर्षाचा मुलगा आहे माझावाला. खूप छान पद्धतीनं तो पालीशी संवाद करतो माझ्यासोबत. हां, त्याला म्हटलं का तू अंकिंग करोसी, म्हटलं तर अहं किंची न करावी म्हणते. असा तो म्हणतो. किंग तर जाणारसी, म्हटलं तर अहं न जाणावी म्हणते. हे त्याला जे आहे ते मी बोलत राहतो त्याच्यासोबत पालीमध्ये, तर त्याला जे आहे ते सुंदर पद्धतीनं ते पाली सहजरित्या म्हणजे बोलली हे बघा, आपलं काम आहे, कर्तव्य आहे की आपण तुटक का होईना आपण पालीमध्ये बोललं पाहिजे. आपल्या घरी पालीचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. हे लक्षात घ्या. छोटे छोटे शब्द बोलायचे. हां, त्याचं जे आहे ते तुम्ही मराठीतले शब्द त्याच्यामध्ये पालीकरण करून वापरू शकता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. बोलीमध्ये काही प्रॉब्लेम नसतं, बोलीमध्ये काही प्रॉब्लेम नाही. साहित्याच्या क्षेत्रामध्ये थोडंसं जे आहे किंवा लिखाण करायला तेवढं थोडीशी काळजी घ्यावी लागतं, पण तो बोलीमध्ये काही प्रॉब्लेम. म्हणून पाली बोलणं हे खूप सोपं आणि सहज काम आहे. जसं आता मी सुरुवातीला जे आहे ते तुमच्याशी संवाद साधला पालीमध्ये संवाद, मी आताही संवाद तुमच्यासोबत पालीमध्ये साधू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही, सहजरित्या. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण पालीला असं घट्ट पकडलं पाहिजे. समजले की नाही समजले? लेकरासारखं आपण पालीला जिव्हाळा लावला पाहिजे, जीव लावला पाहिजे आणि पालीचा प्रचार प्रसार केला पाहिजे. असं स्वतंत्र जे आहे ते मत जाऊ द्या की पाली भाषा बोलणारा नागपूरमध्ये मोठा वर्ग आहे. तसं बऱ्याच लोकांनी जेव्हा जे आहे ते कुठली तरी एक सर्वे आला होता आणि त्या सर्वेमध्ये जे आहे तुम्ही कोणत्या कोणत्या भाषा बोलता असं जे आहे ते त्यांनी इथल्या बऱ्याच लोकांनी जे आहे ते पाली भाषा पण लिहिलेली होती. तर ते भाषेची टीम जी आहे ना ते आमच्या इकडे डिपार्टमेंटमध्ये आलेली होती आणि त्यांनी जे आहे ते आमच्याशी जे आहे ते संवाद साधला आणि खूप सारं जे आहे ते कलेक्शन करून ते घेऊन गेले पाली. तर आम्ही त्यांच्याशी जे आहे ते सगळे भाषातले शब्द जे होते इंग्रजी भाषेतले त्यांनी छोटे छोटे सेंटेन्सेस बनवून आलेले होते ते आम्ही पालीमध्ये करून त्यांना दिले. खूप सारे शब्दांचं पालीमध्ये काय होते ते आम्ही करून दिलं. तर माझ्या आवाजामध्ये मी ते करून गेलं तर आजही ते त्यांच्याकडे ते रेकॉर्ड आहे. ठीक आहे, तो हम रहे ना रहे मेरी आवाज ही पहचान है ना. तर तुम्ही राहा नका राहू पण तुमची आवाज तुमचा जो हे असते ते नाही का ते पहचान बनून राहते ना. तर तसं जे आहे तुमचं पालीचं हे लक्षात घ्या. बुद्ध गेलेत परंतु पालीमध्ये बनून आहेत ना. बुद्ध गेलेत, आता बुद्धाला तुम्ही शोधा, येणार आहे का बुद्ध? किती विनवणी करा तुम्हाला बुद्धाला येणार आहेत का? पण त्यांचे वचन त्यांचे शब्द तर आहे ना आणि ते संकलित करून ठेवले सगळ्या भिक्षू लोकांनी नाही का. तर ते आजही आहेत शब्द. तर त्या शब्दांचं जे आहे ते आपण तो आहे ना आपल्याजवळ शिदोरी आहे, आपण ती प्राशन केली पाहिजे. आपण त्याचा जे आहे ते वापर केला पाहिजे. आपण त्याला जे आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे केलं पाहिजे जागोजागी. हे लक्षात घ्या. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आहात, ज्या ज्या विहारामध्ये आहात
त्या विहारामधून पालीचे उपक्रम सुरू करा. जवळपास कोणी असतील त्यांना सांगा, आमच्या डिपार्टमेंटमधले बरेच लोक आहेत, आम्ही पाठवू शकतो तुम्हाला जे आहे ते शिकण्यासाठी. विहारांमधून पाली शिकणं सुरू करा, किंवा ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला शिकायचं आहे तर ऑनलाईन मोडमध्ये शिका. ठीक आहे, ऑफलाईन मोडमध्ये शिकायचं आहे तर ऑफलाईन मोडमध्ये शिका. आणि प्रत्येक घरी एक नागपूरमध्ये तरी आदर्श तयार केला पाहिजे की इथल्या मॅक्झिमम लोकांच्या घरी पाली बोलणं सुरू झालं पाहिजे, पाली आली पाहिजे. आणि दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, पाली शिकण्यासाठी जसं आता इथे डिपार्टमेंट आहे तर डिपार्टमेंटमध्ये जे आहे ते कसं आहे की लिमिटेड सीटा असतात. ठीक आहे, तिथे बरेच लोक येत नाही. तुम्ही या शिका पालीसाठी. जे ग्रॅज्युएशन झालेले आहेत ते येऊ शकतात आणि पाली शिकू शकतात आमच्या डिपार्टमेंटमध्ये. परंतु दुसरी एक सोय आपण करू शकतो ती ही आहे की पाली शिकण्यासाठी पाली शाळा सुरू करा. समाजाच्या स्तरावरती विहारातून सुरू करा. जिथे जे आहे तुम्ही तसा सहभाग दाखवा. सुरू करायला काही प्रॉब्लेम होणार नाही, हे लक्षात घ्या. जवळपासच्या जर समजायचं जे आहे, मी आता डिपार्टमेंटमध्ये काम करतो, मला जे आहे ते जवळपास एखादं डिपार्टमेंटपासून एखादी विहार जर जवळपास पडत असेल तर मला 1 घंटा द्यायला काही फरक पडणार नाही डिपार्टमेंटचाही करून झाल्यानंतर. ठीक आहे, तुम्ही जर शिकण्यासाठी उत्सुक असाल तर एक लोकशाळा सुरू करा पालीची. सोशल स्कूल बियॉन्ड द अकॅडमिक्स. अकॅडमिकमध्ये आहे ठीक आहे, पण समाजामध्ये गेली पाहिजे ना. तर त्याच्यामध्ये जे आहे ते कंटिन्यू चालेल, हे लक्षात घ्या. पहिले व्याकरण शिका, त्याच्यानंतर सूक्त शिकल्या जातील, वंदना शिकल्या जातील, वंदनेतले एकूण एक शब्द तुम्हाला शिकवल्या जातील. ठीक आहे, त्याचं जे आहे ते प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं ते शिकवले जातील. टीम तयार होईल तुमच्यामधून, जे आहे ते पालीचे आचार्य तयार करू आम्ही. जसं विपश्यनाचे आचार्य तयार झाले शिकवणारे, तसे जे आहे ते पालीचे आचार्य तुम्ही तयार. गरज थोडी आहे की MS केलं पाहिजे ना BS केलं पाहिजे. समजले की नाही समजले? तुम्ही पालीचा कारभार जर आपल्याला चालवायचा आहे तर आपण असेच येऊ शकतो ना. आता विपश्य आचार्यांना काही कोणत्या युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट आहे का? तुम्ही जे आहे ते या युनिव्हर्सिटीच्या याच्यामधून तुम्हाला हे सर्टिफिकेट देण्यात येत आहे की तुम्ही विपश्यनेचे आचार्य आहात, असं काही गरज पडली का त्यांना? तर पाली भाषेला काही युनिव्हर्सिटीची गरज नाही, हे लक्षात घ्या. लोकशाळा निर्माण करू शकतो, हे लक्षात घ्या. अभिजात भाषेचा दर्जा तयार झालेला आहे, दिलेला आहे शासनाने, तर त्याचा आपण वापर पण करू शकतो, काही प्रॉब्लेम आहे. ते तर शासकीय स्तरावरती तर आपण त्यांना अजून जे आहे ते काय म्हणतात त्याला, जे आहे ते दाभण तर लावूच शकतो ना. त्याला दाभण समजते ना तुम्हाला? सुई ऋतू म्हणजे त्याला ते असे सुई लावा लागते, लक्षात घ्या. वारंवार जे आहे ते डोस द्यावे लागते, तर ते तर आपण देऊच, बरोबर आहे. शासकीय स्तरावरती करतील तेव्हा करतील. आपली मागणी आहे की प्राथमिक शाळेपासून सुरू झाली पाहिजे पाली. ठीक आहे, पालीचं जे आहे ते स्वतंत्र विद्यापीठ झालं पाहिजे, हे आपल्या मागण्या आहेत. आपण तर ते करू निरंतर. पण सामाजिक स्तरावरती आपण शांत नाही बसायचं ना. सामाजिक स्तरावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जर हे झालं नाही का, जनजागृती झाली, तर काय होईल की पाली भाषेचं एवढं मोठं मागणी आहे लोकांची आणि लोक स्वीकारून राहिलेले आहे, तर त्यांना सुद्धा विचार करावा लागेल समोर जाऊन. संस्कृतला काही मूल्य नाही आहे, पण आता ते त्यांचं सगळे मानणारे लोक असल्यामुळे. नाही तर संस्कृतच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जाऊन पहा, तिथे फार कमी शिकणारे आहेत विद्यार्थी. आमच्या डिपार्टमेंटमध्ये येऊन पहा, आमच्या डिपार्टमेंटमध्ये फुल बॅच भरून राहते, आहे की नाही? मॅक्झिमम विद्यार्थी येतात. तर असं असते. तर जसं समाजामध्ये गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तर समाजाच्या शाळा आपण सुरू केल्या पाहिजे पाली शिकण्यासाठी, आणि एक सूक्त शिकलो पाहिजे. असं नाही की वंदनेमध्ये जेवढे सूक्त आहेत तेवढंच पाली आहे. ते तर मग असं होऊन जाते की जे आहे ते एवढंसं म्हणजे तहान आहे गडव्या भरायची आणि पिऊन राहिले तुम्ही जे आहे ते कसा भर पाणी, त्याला काय अर्थ आहे? म्हणजे पाणी गेल्यावरती ते काम करेलच, परंतु तहान एवढूशावरच खाऊन भागवायची. जर बुद्ध वचनाचा महासागर आपल्याजवळ असेल तर
नाही का? गडव्यावरच पाण्यावर काहून समाधान मानायचं, अजून घ्यायचं ना. तुम्ही पहिले नळावर जाऊन भांडतच होत्यात ना, एवढंच पाणी गाऊन. तर मग एवढीच पाणी गाऊन अजून पाणी आली पाहिजे ना. समजले की नाही समजलं? तर याच्यासाठी जे आहे तुम्ही लोकशाळा निर्माण करू शकता पालीच्या, आणि तिथे जे आहे ते पाली शिकण्याचा अखंड जो आहे तो प्रवास सुरू झाला पाहिजे. सेंटर होणं फार गरजेचं आहे. त्या सेंटरवरती जाऊन प्रॉपर ॲडमिशन घ्या, त्यांच्याकडून फीज घ्या. फ्री शिकू नका हे लक्षात घ्या, फीज द्या. समजले की नाही समजले? का फीज द्यायची आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, कारण की ते तुमच्या हिताचं आहे म्हणून. तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचं एकंदरीत जीवनमान सुधारणार आहे त्याच्यातून. कारण तो जो आहे तो धम्म साधारण नाही आहे. तर तात्पुरती फीज द्या, काय खूप जास्त फीज द्यायची नाही त्याच्यामध्ये. फीज दिली तर तुम्हाला समजते, तुम्हाला असं वाटते का मी दिली फीज, आला का लक्षात? तर मी दिले तर मी घेतलं पाहिजे, आहे ना. तर फुकट शिकू नका. बुद्ध धम्माचा मार्ग फुकटचा मार्ग नाही आहे. कुणाकुणाला असं वाटत असं का फुकट शिकायचं असतं बुद्ध धम्मामध्ये. फुकट नाही आहे. बुद्ध धम्माचा मार्ग दानातून सुरू होतो. दान द्या आणि दान घ्या असं आहे. दानच नाही त्यानंतर चळवळ कशी चालेल? बिना पैशाने चालणार आहे का? तुम्ही आता इथपर्यंत आले तर पोटात काहीतरी टाकून आले का नाही आले? तर असेच आले उपाशी आलेत ना पोटात टाकून, तर चळवळ कशी चालेल? तर चळवळ चालवण्यासाठी जे आहे ते धन महत्व आहे ना, महत्वाचं धन. तर बिना धनानं चालेल? तर कोणी जर समजायचं चळवळ चालवणारा किती वेळ घ्यायचा असं, 10 मिनिट घेऊ का अजून? म्हणजे चळवळ चालवणारा माणूस जर जे आहे ते थोडंसा पैशा पाण्याची गोष्ट करायला लागलं तर तुमच्या पोटात मोठं दुखायला लागते. असं काहून बा? काय ते आपलं घर भरून राहिलेले आहेत का? अरे चळवळ चालवण्यासाठी पैसा लागत असतो, बिना पैशानं चालन का? आणि इकडं देत असताना जे आहे तुम्हाला एवढं जे आहे ते जिवारी काय लागते? बौद्ध देशांमध्ये जाऊन पहा बरं कसे दान देतात ते लोक. दानावरती जे आहे ते तिथल्या चळवळी, मोठे मोठे विद्यापीठ उभे झालेत. कशाच्या भरोशावरती झालेत? दानावरती. आणि आपले पूर्वज मोठे दानी होते, लक्षात घ्या. तुम्ही मोठे कंजूस झालेले आहेत. हो ना, खरंच सांगतो, तुम्ही खूपच कंजूस झालेले आहेत. धम्माच्या बाबतीमध्ये पैसा खर्च करा म्हणलं ना, लोकांना असं वाटते का जसं काय अंगाचं कथीलच निघून राहिलेलं आहे त्यांचं. तुम्ही पवनीला जाऊन जवळच तुम्हाला सांगतो, पवनीला जे आहे खूप सारे असे मॉन्युमेंट्स भेटलेले आहेत. तिथे जे आहे ते शिल्प भेटलेले आहेत. दगडांचे मोठे मोठे जे आहेत असे ते स्तूप बनवले जायचे ना, तर स्तूपाच्या अवतीभोवती असे दगडांचे मोठ्या दगडांचे जे आहे वेदिका बनवल्या जात होते, लक्षात घ्या. त्या वेदिकेवरती जे आहे ते शिल्प कोरल्या जायचे दगडात. तर ते तुमच्यासारखे आमच्यासारखे लोक दान द्यायचे, लक्षात घ्या. तुमच्या आमच्यासारखे लोक काय दान द्यायचे. हे महाराष्ट्रामध्ये एवढ्या साऱ्या लेण्या तयार झालेल्या आहेत. लेणीचा विषय काढला होता सरांनी, नाही का? लेणीचं संरक्षण व्हायला पाहिजे. बुद्ध विहार समन्वय समिती या सगळ्या गोष्टीचा विचार करून राहिलेला आहे. किती चांगलं काम करून राहिले, लक्षात घ्या. लेणी संरक्षणाचा विचार करून राहिलेले आहेत पाली भाषेबरोबरच. तर लेणी संरक्षित झाली पाहिजे. लेणी कोण निर्माण केली? आपल्या पूर्वजांनी केली, हे लक्षात घ्या. आपल्या पूर्वजांच्या दानातून तयार झालेली आहे लेणी. तिथं काही शासकीय खूप पैसा भेटला असं नाही आहे, सर्वच लोकांनी पैसा दिलेला आहे. त्याच्यातून ते एवढ्या मोठ्या पहाडं खोदू जे आहे ते लेण्या केल्यात. तुम्ही तुमच्या घरी पहाडं निर्माण केलेत, घरी निर्माण केले, ते लक्षात घ्या. आता घरी जा, प्रत्येकाच्या घरी असं वाटतं का मोठ्या बोगद्यात गेल्या काय का पहाडाचे. एवढे मोठे जे आहे ते घरं बांधलेत लोकांनी, बाबासाहेबाच्या पुण्याने बांधलं ना, आहे की नाही? त्या लोकांनी मोठ्या पहाडाला खोदून जे आहे ते घरं बांधलेले होते भिक्षूंसाठी. कोणासाठी? भिक्षूंसाठी, भिक्षुणींसाठी, तुम्हा लोकांच्या उपासिकांसाठी, तुमच्या लेकराबाळासाठी. तिथे जाऊन ते शिकत होते. मोठे विद्यापीठ होते. पवनीला पण विद्यापीठ होतं, हे लक्षात टाका. तिथे शिकलं जायचं. तर असं होतं, हे लक्षात घ्या. बिना पैशाने चळवळ उभी होईल का? पैसा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तुम्ही जे आहे ते दान दिलं
पाहिजे, चळवळीसाठी दान दिलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि जे लोक फुल टाईम चळवळीमध्ये काम करतात त्यांना मानधन सुद्धा दिलं पाहिजे, लक्षात घ्या. कारण ते फुल टाईम काम करून राहिलेले आहेत ना. फुल टाईम काम करणारे लोक जर तयार होतील तर अजून वाढेल का कमी होईल प्रचार प्रसार? सांगा बरं. वाढेल ना. तर फुल टाईम प्रचार प्रसार निर्माण करणं फार गरजेचं आहे. इथे जे आहे ते कसं आहे की समजा आपल्या कामातून काम काढून, वेळातून वेळ काढून लोक जातात आणि आपलाच पैसा खर्च करून जे आहे ते धम्माचं काम करतात. तर किती दिवस करतील? त्यांनाही घरचे बोलणारे आहेत का नाही, का तू ठेका घेतला का समाजाचं काम करायचं म्हणतील की नाही म्हणतील, आहे की नाही. तर आपण जे आहे समाजामध्ये असे फुल टाईम प्रचारक पण निर्माण केले पाहिजे ना. हे कशातून होईल? लोकदानातून होतील, हे लक्षात घ्या. तर दान फार महत्त्वाचं असतं. पाली भाषेच्या प्रचारासाठी सुद्धा एक फंड तयार करा, हे लक्षात घ्या. फंड तयार करा आणि त्या फंडचा वापर जो आहे तो प्रचार प्रसाराच्या अनुषंगानं झाला पाहिजे. मी 10 लोकांची टीम तुमच्यामधून तयार करू शकतो आणि त्यांना पालीचे आचार्य बनवू शकतो आणि त्यांना जागोजागी पाठवू शकतो, परंतु त्यांच्या याची सोय, त्यांना मानधन देण्याची सोय तुम्ही केली पाहिजे. मी फुल टाईम त्या लोकांना तयार करू शकतो. समजले की नाही समजले? तसा एक फंड तयार करा, जे फुल टाईम जातील, तुम्हाला जे आहे ते शिकवतील. नागपुरातच नाही, नागपुराच्या बाहेरही जातील आणि शिकवतील पाली भाषा, आहे की नाही. पाली भाषा आली पाहिजे ना, प्रत्येकाला आली पाहिजे, तुमच्या पोराबाळांनाही आली पाहिजे. तर समजा जे आहे ते तुम्ही एखाद्या विहारामध्ये जाऊन राहिलेले, संडे स्कूल त्या ठिकाणी सुरू करा, तिथे पाली भाषा शिकवण्याचे वर्ग सुरू करा आणि एक जे पाली भाषेमध्ये शिकलेला एखादा मनुष्य आहे त्याला तुम्ही त्या ठिकाणी अपॉइंट करा, जे पालीमध्ये शिकवू शकतात. तुमच्या पोराबाळांवरती संस्कार झाले पाहिजेत ना. पाली म्हणजे काही साधारण भाषा थोडी आहे, उच्च संस्काराची भाषा आहे. त्याच्यामध्ये उच्चतम संस्कार सांगितले गेलेले आहेत. तर ते तुम्ही करू शकता ना. स्कूल आफ्टर स्कूलची कन्सेप्ट मी तुमच्या पुढ्यात ठेवतो आहे. स्कूल आफ्टर स्कूल म्हणजे तुमचा पोरगा स्कूलमधून आल्यानंतर दुसऱ्या स्कूलमध्ये त्याला पाठवायचं, खाली वेळ कोणता समाजाच्या स्कूलमध्ये. तिथं त्याला पाली शिकवल्या जाईल, त्याला जे आहे ते बुद्ध धम्माचं अध्ययन केलं जाईल, त्याला मोरॅलिटी शिकवल्या जातील, ध्यान शिकवले जातील, सगळं त्याला जे आहे ते त्याचं एकंदरीत ऑलराऊंड डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होते. तुम्ही करू शकता का? तुमच्या घरी आलं तर पोरगा जे आहे ते टीव्हीच पाहत बसतो, बाकी तर तुम्ही काही देतच नाही, हे लक्षात घ्या. आणि तुम्हालाच बोलायला वेळ सापडत नाही तर ते तुम्ही लेकरांना का वेळ द्याल? इकडं घंटो बोलणं चालू राहतं. समजले का नाही समजले? तर असं नाही आहे की तुम्ही मी असं नाही म्हणत तुम्ही बोलू नका, बोलणं आवडत नाही तर बोला, परंतु तुम्ही असं इकडं पाठवू शकता ते विहारामध्ये. तिकडले लोक पाठवतात ना, बौद्ध देशातले लोक, आणि विहारातून संस्कार केंद्र चालतात. असं काही चाललं तर जवान लोक, लहान पोरं बारं लोक जातील ना तिथे शिकायला, नाही तर मग हे उतार पायातलेच लोक जातील, नाही का? तर तसं नाही झालं पाहिजे. काहून नाही जाऊन राहिलेले आहेत त्याचा विचार करून शिकवणं मला गरजेचं आहे. कसं जातील, कसे लोकांचा ओढ विहारामध्ये वाढेल, याचंही चिंतन मला होणं फार गरजेचं आहे. तर ते जे आहे आपण केलं पाहिजे. तर असं अपॉइंट करा. पालीमध्ये MA केलेले लोक, बरेच लोक आहेत आमच्या इकडे, त्याला तुम्ही अपॉइंट करू शकता. तुम्ही विहारामध्ये या, आम्ही तुम्हाला एवढं मानधन देतो इथल्या आणि तुम्ही जेव्हा तुमचे पोरं पाठवायला त्यांची फीस तिथे द्या. 200-300 रुपये देऊ शकता तुम्ही. जर 50 पोरं जर तुम्ही पाठवत असाल, 200 रुपये दिले तर 10,000 होऊन जातात. तर 10,000 मानधन दिलं तर काही प्रॉब्लेम आहे का? 10,000मध्ये येऊ शकतात. 10,000मध्ये बाकीचे पोरं कंपनीमध्ये तिकडे जाऊन 10-12 घंटे काम करतील, तर इकडे का नाही 1-2 तासासाठी? वावगा रोजगार उपलब्ध करणं फार गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा अजून प्रचार प्रसार होतो. तर अजून झाला पाहिजे. तर पालीचा फंड तयार करा. इकडे जे आहे ते मोठे मोठे कार्यक्रमासाठी तुम्ही खर्च करता, सोशल कॅपिटलचा सारा सत्यानाश करून टाकता, लक्षात घ्या. सोशल कॅपिटलला असं थोडंसं यूज करून पहा नाही का. मोठ्या मोठ्या कार्यक्रमावरती, मोठ्या मोठ्या कार्यक्रमाचं खूप जास्त चलन वाढलेलं आहे आंबेडकरी समाजामध्ये.
एवढे कार्यक्रम नाही आहे कामाचे. इतके कार्यक्रम घ्यायला काय गरज आहे का? खूप पैसा खर्च होतो 1-2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये. तेवढाच पैसा जर आपण असा वापरला तर लोकांना सांगा की कार्यक्रम घेणार होतो, परंतु कार्यक्रम खूप झाले तर तो कार्यक्रमाचाच पैसा आपण इकडं डायव्हर्ट करणार आहोत धर्मप्रचार प्रसारासाठी. समजले का नाही समजले? तर या पद्धतीनं जे आहे सोशल कॅपिटलचा यूज होईल, आपल्या समाजातील सोशल कॅपिटलचा यूज होईल आणि ते कामी लागेल. तर विहार हे संस्कार केंद्र, पाली भाषेच्या शिक्षणाचे केंद्र उभे होणं गरजेचे आहे. तुम्ही जा, तुमच्या लेकराबाळांना घेऊन जा, विहारात गेल्यावरती दान द्या. रिकाम्या हातानं जाऊ नका आणि रिकाम्या हातानं येऊ नका, हे लक्षात घ्या. आणि 100-200 रुपये महिन्याचे खर्च करणं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे, हे लक्षात घ्या. मी एक ऑनलाईन वर्ग चालवतो, आता 2-4 दिवसामध्ये मी सुरुवात करणार आहोत. धम्मशाळा सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक बुद्धिझमच्या सगळ्या गोष्टी सांगणार. ज्याला ज्याला जॉईन करायचं आहे करा, शिका. त्याच्यामधून खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत, आणि मी माझी आता तुम्हाला शैली तर लक्षात आलीच असेल कशी आहे तर शिकवण्याची. ठीक आहे, तर शिका. शिकणं फार महत्त्वाचं आहे. शिकल्याशिवाय येत नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही ते दूधच प्राशन करणार नाही तर कसे कुरकुरा, नाही का? माझ्या पोराला जे आहे ते मी ते त्याला पटपटच सांगते, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहा. गुरगुरल्याशिवायचा काय अर्थ होतो रे बाबू? ते पोटात गुडगुड होती का नाही म्हणजे पप्पा? त्याला म्हणते गुरगुरल्याशिवाय. मग त्याला समजून सांगितलं गुरगुरणं काय असते म्हणून. तर तुम्ही गुरगुरून नाही राहिलेलं, गुडगुड होऊन राहिलेलं आहे, लक्षात घ्या. जास्त नाही का? कारण की शिक्षण घेऊनच नाही राहिलेले आहेत, तर गुरगुरान कसे? समजले की नाही? आणि जे नाही घ्यायचं ते घेऊन राहिलेले आहेत, जे कामाचं नाही आहे ते घेऊन राहिलेले आहेत. पाली आली ना तर तुमच्या मनातला अंधार पहिले दूर होते. पहिला लक्षात, जशी पाली येईल ना तसं मनातला अंधार दूर व्हायला लागतं. पालीचे फायदे तुम्हाला सांगतो मी तुम्हाला 5 मिनिटामध्ये, किती फायद्याचे आहे पाली शिकणं. पहिले तर अंधकार तुमच्या मनातला दूर होईल. दुसरी गोष्ट जे आहे, पाली जशी जशी यायला लागेल तसं तसं तुमचं टेन्शन दूर होईल, तुमची एन्झायटी दूर होईल, तुमचा चिडचिडपणा दूर होईल. तुम्ही जे असे कुत्र्यासारखे भांडत राहता एकमेकांसोबत, ते भांडणं दूर होऊन जाईल, हे लक्षात घ्या. तुमच्या जे आहे ते मनामध्ये शांती वास करायला लागेल, मेडिटेशन करायला लागाल. सुत्तामधलं असलेलं मर्म जे आहे बुद्ध वचनातलं ते तुम्हाला समजायला लागेल, तर तुमचं जीवनमान पलटून जाईल. इतका फायदा होणार आहे तुम्हाला. तुमची कॉन्सन्ट्रेशन वाढते, तुमची एकाग्रता वाढते, तुमचं तेज वाढते, तुमचं आयु वर्ण बल वाढते. ते सांगितलेलंच आहे, आयु वन्नो सुखं बलम, असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. आयु वाढते, वर्ण वाढते, सुख वाढते, बल वाढते. लक्षात घ्या, माणूस खूप बलशाली होतो पाली भाषा शिकून. इतकं पालीमध्ये जे आहे ते तेज आहे. पण तुम्ही शिकलेच नाही तर ते येईल कसं? तुमच्या घरात, दारात, मनात शिकणं फार महत्त्वाचं आहे ना, खूप महत्त्वाचं आहे. शिकल्याशिवाय येतच नाही. बाबासाहेबांना पहिलंच एक विधान सांगितलं, शिका. ते फार महत्त्वाचं आहे. शिकल्याशिवाय येत नाही, आणि ते तर बुद्धवचन आहे. बुद्धवचन शिकल्याशिवाय येत नाही. त्याच्यामध्ये ज्ञान आहे, त्याच्यामध्ये प्रज्ञा आहे, त्याच्यामध्ये विनय आहे. विनय म्हणजे मॅनर्स अँड डिसिप्लिन आहेत, ॲटिकेट्स आहेत. आज तुम्ही ते मॅनर्स ॲटिकेट शिकासाठी मोठे मोठे पैसे खर्च करतात लोक. त्याच्यामध्ये आधुनिक नवीन नवीन जे शोध झालेले ते सगळं पालीमध्ये आहे. त्याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे, इतका सुंदर पद्धतीनं. मनाचं एकूण एक दुखणं दूर करू शकते पाली, एवढी त्याच्यामध्ये क्षमता आहे. मी म्हणून मी ते मनाची धम्मशाळा सुरू केलेली होती. माझे ऑनलाईन क्लास चालतात, मनाची शाळा. म्हणते का नाही समजलं? खूप आहे.
प्रत्येकाला दुरुस्त करू शकतं एवढी त्याच्यामध्ये शक्ती आहे. शिका पाली. पाली शिकण्यासाठी असं जे आहे ते आळस करू नका, प्रमाद करू नका आणि भरभरून शिका आणि रोज शिका, मरतपर्यंत शिका. हे लक्षात घ्या. जोपर्यंत तुमच्या जीवाय ना तोपर्यंत. ते काय म्हणायचे त्या काळामध्ये उपासक उपासिका, अच्यतज्ञे पाणुपेतन शरणंगतो. आतापासून तर मरतपर्यंत पाली शिकणार आहे. पालीच ना तसंच होईल ना. बुद्ध वचनाचा आता मी स्वीकार करतोय म्हणजे मरतपर्यंत पाली शिकणार आहे. तुम्हालाही तसंच करायचं. आतापासून मरतपर्यंत पाली शिका. एवढं पालीमध्ये आहे की तुम्ही मरतपर्यंत सरू शकत नाही. इतकं पालीमध्ये आपल्या आधीच्या लोकांना करून ठेवलेलं आहे. इतकं आहे. आणि अजूनही आपण निर्माण करू शकतो पालीमध्ये, असं काहीच नाही. परंतु जरूर शिका आणि त्याचा आनंद घ्या. त्याच्यामध्ये असलेलं ज्ञान, त्याच्यामध्ये असलेली प्रज्ञा, त्याच्यामध्ये असलेलं विज्ञान, हे सर्व शिका. तुम्हाला खूप फायदा होईल. मला या ठिकाणी आयोजकांनी बोलावलं आणि मला आपले विचार तुमच्यासमोर मांडण्याची संधी या लोकांनी दिली. मी समितीचं फार मोठं आभार मानतो त्यांचा. मला त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या कार्याला जे आहे ते खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी खूप चांगलं काम सुरू केलेलं आहे आणि निरंतर ते कार्य वाढवत आहे. ते लक्षात घ्या. समाजातील समस्यांचा विचार करून एक एक समस्या कशी सोडवायची याचासुद्धा ते विचार करून राहिलेले आहेत. खूप चांगले लोक आहेत, कुशल लोक आहेत, भगवंताचे श्रावक आहेत. ते लक्षात घ्या. हे हिताय सुखाय विचरण करणारे आहेत. आपण त्यांना अनुमोदन दिलं पाहिजे आणि त्यांच्या कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. खूप धन्यवाद. साधू साधू साधू. धन्यवाद सर. ठीक आहे सर. पालिका शिका